तर आम्ही बोनटवर बसायचं, टपावर बसायचं, असा आम्ही सगळा प्रवास केलेला आहे. आणि मग ह्या प्रवासामध्ये खूप सारे चांगले शिक्षक मला भेटले. ज्या शिक्षकांनी माझ्या मनावर हे संस्कार केले, की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण समाजाला मदत करायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपली परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी शिक्षणाचे एक हत्यार आहे. पण कॉलेजचं शिक्षण घ्यायला खूप खर्च लागायचा. मग मी काम करायला लागलो. गॅरेजवर काम केलं, ट्रकवर काम केलं, लोकांचे कुत्रे सांभाळायचं सुद्धा काम केलं. अच्छा. करायचो कंपाऊंडर म्हणून दवाखान्यामध्ये. हां. आणि या जिद्दीमध्ये खूप सारे चांगले मित्रही भेटले, ज्यांनी माझ्या फीस भरण्यासाठी मला मदत केली. ज्यांनी मला जेवणासाठी मदत केली, ज्यांनी मला नोट्स देण्यासाठी मदत केली. माझे वडील वारकरी संप्रदायातले असल्यामुळे त्यांचे मित्रपरिवार असा होता, की सगळे भजन कीर्तन करणारे मंडळी ते आमच्याकडे मुक्कामाला यायचे. राहायला यायचे 4 दिवस. सप्ताह असला गावामधला, की त्याच्यातून ते तिथे आमच्याकडे पाहुणे म्हणून यायचे. माझे नातलग माझ्याकडे कमी यायचे, पण वडिलांचे हे जे स्नेहीजन मंडळ होतं, ते आमच्याकडे जास्त यायचे. मग त्याच्यातून पण वडील जे आपल्याकडे भाजी भाकर आहे, त्याच्यातला घासातला घास त्यांना देणं आणि त्याच्यातून तो स्नेह वाढवणं, आपुलकी जपणं, हे त्यांनी खूप मला शिकवलं. सुरुवातीला काय होतं सर, की मी सुरुवातीला माझा जो 8-9 महिन्याचा सुरुवातीचा प्रवास जो होता, तो मी नाईट शिफ्ट करत-करत केला होता. त्यामुळे मग 1 तारखेला पगार झाला, की दुधाचं बिल द्यायचं. 1 तारखेला पगार झाला, की किराण्याचं बिल द्यायचं. 1 तारखेला पगार झाला, की बाकी गोष्टी करायच्या. आणि हे सगळं सुरुवातीपासून करायचो. नोकरी सोडल्यानंतर माझी जी 4-5 वर्षाची सेव्हिंग होती, ती सगळी सेव्हिंग मी त्याच्यामध्ये टाकली. सगळी सेव्हिंग संपेपर्यंत मला चिंता नाही वाटली. सेव्हिंग संपल्यानंतर मग चिंता सुरू झाली. हं. मग 3-3 महिने दुधाचं बिल थकायचं, 3-3 महिने किराण्याचं बिल थकायचं. तोपर्यंत लोकांना माहीत झालं, की हे चांगलं काम करतोय. आणि मग हळू मित्र जोडायला लागले. प्रत्येकाला असं वाटायचं, की बाबा आपण वेळ देऊ शकत नाहीये, पण आपण कमीत कमी 1 महिन्याचा किराणा तरी भरून देऊ शकतो. आपण वेळ देऊ शकत नाही, पण आपण कमीत कमी 1 महिन्याचं दुधाचं बिल देऊ शकतो. आपण मुलांना दप्तर घेऊन देऊ शकतो. कोणी म्हणायचं मी मुलांना शिकवायला येईल. समाजामध्ये खूप चांगली माणसं आहेत. हं. आपल्याला काय होतं, की फक्त आजकाल सोशल मीडियामुळे जे वाईट आहे तेच लगेच डोळ्यासमोर येतं. काय? किंवा नुसतं दिखावा करणारे लोकं डोळ्यासमोर येतात. पण कुठेही मला माझं नाव नाही पाहिजे, कुठेही मला प्रसिद्धी नाही पाहिजे, कुठेही मला माझा कौतुक नकोय, गवगवा नकोय, मला हार, तुरे, सत्कार नकोय. या निरपेक्ष भावनाने, निस्वार्थ भावनेने काम करणारे समाजामध्ये खूप लोक आहेत. बरोबर. त्यांच्यापर्यंत ते फक्त चांगला माणूस आणि चांगली गोष्ट पोहोचायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत ती पोहोचली रे पोहोचली, की ते ऑटोमॅटिक तुम्हाला मदत करायला लागतील. तुम्हाला काही मागायची गरज नाही. हं. चांगलं काम करणाऱ्या माणसाला काहीच मागायची गरज पडत नाही. तुम्ही कधीही कुठेही बघा, कोण्याही क्षेत्रामध्ये. काय, एखादा चांगला नट असेल, चांगला ॲक्टर असेल, तर त्याला लोकांनी जर पसंती दिली, त्याचे पिक्चर जर सुपरहिट व्हायला लागले, तर त्याला काम मागायची गरज पडत नाही. हं. काय, एखादं चांगलं हॉटेल असेल, स्वादिष्ट जेवण मिळत असेल, तिथे वेटिंग लिस्ट असते लोकांची. त्यांना कस्टमर मागायची गरज पडत नाही. तर बरोबर. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं, की जेव्हा तुम्ही एखादं संस्थात्मक किंवा एखादं सामाजिक काम करता, जर तुम्ही चांगलं काम करत असाल, तर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टींमधून ईश्वर मदत करेल. हे ईश्वरी कार्य आहे. ही जग तुमच्या आमच्या सत्तेनं चालत नाही. काय? तुम्ही कितीही मोठे जगातले सायंटिस्ट असाल, कितीही मोठे तुम्ही महासत्तेमध्ये राहत असाल, तरीही तुम्ही अन्नापासून रक्त बनवू शकत नाहीत. काय? तुम्ही पाणी बनवू शकत नाहीत. तुमच्याकडे H2 असेल, O असेल, पण H2Oचं संमेलन करण्यासाठी त्या ईश्वराची ताकद तिथे लागते. आणि मग मला असं वाटायचं, की आपला श्वास जर आपल्या सत्तेनं चालत नाहीये, आपला श्वास सुद्धा त्याच्या सत्तेनं चालतोय. तो श्वास किती दिवस चालणार आहे तो माहीत नाहीये. तो जर म्हटला, की आता ठीक आहे, थांबायचंय. आपली जेवढी आपण संपत्ती कमवली ₹10,00,00,000 त्याला जर म्हटलं, की हे ₹10,00,00,000 मी दान करतोय एका सेकंदामध्ये, मला फक्त 1 मिनिट वाढवून दे. तर काही शक्य नाहीये सर. त्यामुळे ती चिंता मला आजपर्यंत कधी मला शिवली नाही, की मला पुढे काय होईल? हां, फक्त एवढंच आहे, की मी अंतर्मनातून कधीही कोणाला धोका देणार नाही. मी अंतर्मनातून कधीही कोणाचं वाईट करणार नाही. मी अंतर्मनातून कधीही कोणाला अ, म म चुकीच्या मार्गाला हे करणार नाही. चुकीचा मार्ग मी निवडणार नाहीये. कधीही कोणताही शॉर्टकट मी घ्यायचं नाही. सामाजिक काम करत असताना खूप चुकीचे आकर्षण असतात. काळ्याचा पांढरा पैसा लोकं करतात, बाकी गोष्टी करतात, हे करतात, ते करतात. चुकीचे फाउंडेशन लोकं काम करतात. पण समाजामध्ये जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला लागता, थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. धो-धो पडणारा पाऊस जिरत नाही. रिमझिम पडणारा पाऊस जिरत असतो. आणि त्या गोष्टीवर माझा विश्वास असायचा, की सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. तुमचा जर संकल्प चांगला असेल, तर लोकं तुम्हाला शोधत येतील. लोकं तुमच्या पाठीशी उभं राहतील.
फक्त कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही. तुम्हाला रोज पुण्याई करावी लागते. काल जेवलं म्हणून आज भूक भागेल असं नाही होत. तुम्हाला रोज जेवावं लागतं. तसं सत्कर्माचं सुद्धा आहे, की तुम्ही काल चांगलं केलं म्हणून नाही चालत. तुम्हाला रोज चांगलं करायला पाहिजे. रोज तुम्ही लोकांचा विचार करायला पाहिजे. रोज कोणाला तरी हित हित करायला पाहिजे. कधीतरी कोणाला तरी अजून जास्त वाढीव मदत करायला पाहिजे. आणि ते आम्ही आजतागायत करत आलोय सर. रोज आमच्या काहीतरी नवीन गोष्टी ॲड होतात. रोज काहीतरी नवीन संकल्प केले जातात. रोज काहीतरी नवीन काम केलं जातंय. थकणं, भागणं, उठणं, बसणं हा आमच्या डिक्शनरीमधले शब्द नाहीयेत. सकाळच्या 7 ते रात्रीच्या 10, 11, 12 पर्यंत मागच्या 10 वर्षापासून मी काम करतो. कधीही कोणती सुट्टी घेतली नाही. हां. कधी कुठेतरी लोणावळ्याला बायकोला घेऊन फिरायला गेलो नाही. आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास निर्माण झालेला आहे, तो विश्वास मला असं वाटतं, की तो माझ्यावर नाहीये, तर तो माझ्या कामावरती आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त चांगलं काम करत राहायला पाहिजे. लोकांनी जो त्याच्या रुपयाचा कष्टाचा पैसा दिलाय, त्यांनी जर आपल्याला ₹1 दिला, तर आपण ₹10 काम करू. जेव्हा ₹10 ची गरज पडेल, तेव्हा लोकं ₹100 देतील. ₹100 दिले, तर आपण ₹1000 काम करू. आपण आपला उद्देश जो आहे, तो लोकांचं हित करण्याचा आहे किंवा लोकांना, मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे. बाकीचं जे हे आर्थिक विवंचना म्हणा किंवा बाकीच्या विवंचना, हे साध्य नाहीये, हे साधन आहे. साध्य लोकांचं हित करणे. हे साध्य डोळ्यासमोर जर असलं ना, तर पाय खरचटले, रक्तबंबाळ झाले, तरी त्याचं दुःख होत नाही सर. कारण की ध्येय मोठं असतं. त्यामुळं वाईट वाटून घ्यायची गरज नसते. रुसण्या-फुगण्याचा अधिकार मला नाहीये, रडण्याचा अधिकारही मला नाहीये. लोकांना आनंद देणं, हसवणं आणि त्याच्यातून काय चांगलं निर्माण करता येईल ते निर्माण करणं. हेच फक्त सकाळी उठलं की डोळ्यासमोर असतं असं. काय जबरदस्त बोललात. म्हणजे मला असं वाटतं, की आता जेवढे तुम्ही बोललात म्हणजे एक-एक वाक्यावर एक-एक पुस्तक लिहिलं जायचं. नाही. एवढा एवढा जबरदस्त आणि बरोबर आहे, की आपला जो ध्येय आहे तो क्लिअर आहे. तर मग साधन तर मिळतंच आणि सगळं व्यवस्थित होऊन जातं. अ, महाराष्ट्राच्या बाहेर लोकांना जास्त याबद्दल माहिती नाहीये म्हणून आपल्याला जरा ते त्या विषयावर बोलावं लागेल इथे, की आपण महाराष्ट्रात शेतकरीचं जे आत्महत्याचा जो प्रश्न आहे म्हणजे खूप जास्त होतात, की शेतकरी आत्महत्या करतो. हे असं का होतं? काय एक्झॅक्टली आहे तिथे महाराष्ट्रामध्ये काय असा इश्यू आहे आणि बाकीकडे नाहीये का असं? ह्याच्यावर जरा सांगाल का? कारण हे जी मुलं तुम्ही शिकवताय त्यात महाराष्ट्रामध्ये म्हणून नाही सर. हं. समाजामध्ये सगळ्याच भागामध्ये आत्महत्या होतात. म्हणजे वेगवेगळे इश्यूज होतात. यूएस, यूकेमध्ये बी लोकं सुसाईड करणारे आहेत. प्रश्न वेगवेगळे आहेत. देश बदलला की प्रश्न बदलतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही 70% समाज हा कृषीवर अवलंबून आहे. कृषीच्या जोडधंद्यावर अवलंबून आहे. आपल्याकडे फक्त इंग्रजांची 150 वर्ष गुलामी केली सर. त्याच्या अगोदर हजारो वर्षाची मुघलांची गुलामी होती, बाकी गोष्टी होत्या. लोकांनी लुटून, 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 लुटून सगळं नेलं, तरीही भारत हा अजूनही सक्षमपणे उभा आहे. पण होतं असं, की जिथे एखाद्या गोष्टीवर जास्त लोकं अवलंबून असतात, एका भागामध्ये टोमॅटो फार जास्त पाहिजे असतात आणि त्या भागामध्ये जर टोमॅटो उगवतच नसतील, तर त्याची मागणी जास्त असणार, त्याचा भाव जास्त असणार, त्याची गोष्ट जास्त असणार. तसं शेतीचं झालेलं आहे सर. आपला पूर्ण भूभाग जो आहे, तो पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा अशा वेगवेगळ्या भागामध्ये अवलंबून आहे. कोकणामध्ये शेतीच नाहीये. कोकणामध्ये सगळे डोंगर आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण खूप कमी शेती आहे. मराठवाड्यामध्ये सर सगळ्यात जास्त सपाट भूभाग आहे. डोंगर नाहीत, काय नाहीत, काय नाहीत. तुम्हाला 50-50 एकरची जमीन अशी सपाट दिसेल. आणि जवळपास 90% लोकं सगळे शेतीवर अवलंबून आहेत. आणि तिथं होतं असं, की एवढा मोठा भूभाग आणि एवढी मोठी लोकसंख्या असल्यामुळे आता महाराष्ट्राचीच लोकसंख्या फक्त 15 कोटीच्या वर आहे. त्याच्यातले कितीतरी जास्त लोकं शेतीवर अवलंबून आहेत. आणि मग सगळी शेती जी आहे, ती पावसावर अवलंबून आहे. जर पाऊस नाही पडला, तर सगळं नियोजन चुकतं. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. मी ₹1,00,000 शेतीमध्ये टाकले. यावर्षी शेती उगलीच नाही. ते सगळ्याला सगळे ₹1,00,000 मातीत जातात. असा कोणता बिझनेस असतो तुम्ही मला सांगा? ₹1,00,000 मातीत गेल्यानंतर त्याच्याकडे बॅकबोन तर काहीच नसतो. ते ₹1,00,000 कोणाकडून तरी उसने घेतलेले असतात. मग त्याच्यावर व्याज लागतं. व्याजावर चक्रवाढ व्याज सुरू होतं. पुढच्या वर्षी शेती पिकली तर चांगलं आहे. नाही पिकली तर परत त्याच्यामध्ये ते परत पैसे जातात. आणि मग असं 2-4 वर्ष गेल्यानंतर नैराश्य यायला लागतं सर. तुम्ही जर एखादा 3 तास मूव्ही पाहिला, ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा प्रेमाचा मूव्ही पाहिला, तुमच्या मनामध्ये प्रेमाचे विचार येतील. तुम्ही जर एखादा देशभक्तीपर मूव्ही पाहिला, तुमच्याकडे देशभक्तीचे विचार येतील. 3-3 वर्ष जर एखादा माणूस एखाद्या मानसिकतेमधून जात असेल, एखाद्या नैराश्यातून, एखाद्या परिस्थितीतून जात असेल, की त्याला असं वाटतंय, की माझ्या बायकोला मी चांगली साडी घेऊ शकत नाही, माझ्या लेकराला मी चांगलं शिक्षण देऊ शकत नाही, मला राहायला चांगलं घर नाहीये. त्याला स्वप्न असतात सर. तो माणूस आहे, तो मशीन नाहीये. त्याला भावना असतात. भावना दुखावल्या जातात.
आणि मग आपल्याकडे जी पुरुष प्रधान संस्कृती आहे, त्या पुरुष प्रधान संस्कृतीचा तो बळी पडतो. आणि तो पुरुष, कर्ता पुरुष घरातला जो असतो, या सगळ्या नैराश्यामधून त्याला असं वाटतं, की मग आपण कुठेतरी थांबायला पाहिजे. आपण हतबल होतो आणि मग तो तिथे त्या नैराश्याच्या माध्यमातून तो आत्महत्येला तिथे प्रवृत्त होतो. तिथून तो बळी घालतो. याला सगळ्याला समाज कारणीभूत आहे सर. फक्त शेतकरी नाही. बरोबर. जेव्हा शेतामध्ये ₹10 चे टोमॅटो निघतात आणि त्याला ₹10 खर्च झालेला असतो. बाजारामध्ये गेल्यानंतर टोमॅटो जास्त झाले, की त्याचे भाव ₹2 किलो होऊन जातो. टोमॅटो नसले तर त्याचा भाव ₹100 किलो होऊन जातो. तुम्ही असं टोमॅटो केचअपचं कधी बघितलंय का? की खूप जास्त टोमॅटो केचअपच्या बॉटल बाहेर निघाल्या, तर ती ₹2 ला झाली. मग टोमॅटो केचअपच्या बॉटल नसती, तर मग ती ₹100 ला झाली. असं कधी होत नाही. नाही. पण मग ते शेतकऱ्याच्या माथी मारलं जातं. त्याचा अडाणीपण, त्याचं सामान्यपण, त्याची गरिबी ह्या सगळ्यांचा फायदा सिस्टम घेते. समाज म्हणून त्याचा फायदा आपण सुद्धा घेतो. तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोण्याही गोष्टीचा रेट करत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादी भाजी आणायची असेल, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा रेट करता. तुम्हाला असं वाटत नाही, की अन्नदाता सुखी भव आपण जेव्हा म्हणतो, या अन्नदात्याला चांगला आहार मिळावा, त्याच्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं, आहे का नाही? आज जर आपण पाहिलं, तर एखाद्या चपराशाची पगार जेव्हा ₹1,000 होती, तर ती आज 40,000 वर गेली. 40 पटीने ती वाढली. पण टोमॅटोचा रेट जो 10 वर्षापूर्वी ₹2 होता, तो आज ₹10 म्हणजे 5 पटीने 10 पटीने त्याचे रेट वाढले. बाकी जो खर्च आहे, तो दुप्पट-तिप्पट झालाय. मजुरी जी आधी ₹20 ने होती, ती आता ₹250 ने झाली. काय? बी-बियाणं जे आधी ₹1000 ला होतं, ते आता ₹5000 ला झालंय. हो. बाकीचे खर्च भरपूर वाढले, पण त्यामुळे त्याचा रेट नाही वाढला. जो त्याचा जे प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टचा रेट डिफाईन करणं, डिसाईड करणं त्याच्या हातामध्ये नाहीये. त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं होतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ते साचत जातं. एका दिवसाला ते होणारं प्रकरण नाहीये. हं. काय? त्यामुळे आज आपल्याकडे कोणीही शेती करायला तयार होत नाही. प्रत्येकाला वाटतं, की कुठेतरी चपराशीची नोकरी करावी, पिऊनची नोकरी करावी, वॉचमन बनावं, पण मला शेती नको. हं. कारण की शेती ही जुगारासारखी आहे. तो जर लागला, तर ती तुम्हाला लखपती बनवेल. नाही लागलं, तर ती सगळी मातीत घालेल. आणि मग हे नैराश्याचं जे वातावरण आहे, तसं ते पिढ्यानपिढ्या पुढे जातं. जिथे आज 1000-2000 शेतकरी आत्महत्या करायचे, आता दरवर्षी महाराष्ट्रामध्ये फक्त 3,500 च्या वर शेतकरी आत्महत्या करतात. मागच्या ह्या 4 महिन्याचा आता काल बातमी आहे, की 1000 शेतकऱ्यांनी ह्या ओल्या दुष्काळामुळे आत्महत्या केल्या असतात महाराष्ट्रामध्ये. हं. असं करायला पाहिजे. एकट्या अशोक देशपांडेने काय होणार नाही. मला वाटतं, की देवाने मला जे दिलंय, ते मला भरपूर दिलंय. पण ते सांगण्या अगोदर लोकांना वाटायला आपण शिकलं पाहिजे. मला असं वाटतं, की मला वैयक्तिकरित्या माझ्या शरीराला, माझ्या नावाला लोकांनी लक्षात सुद्धा ठेवू नये. माझं कौतुक सुद्धा करू नये. पण जे ईश्वरानं तुमच्याकडे दिलंय, ते सांगण्या अगोदर वाटायला शिकलं पाहिजे. तुमच्याकडे जर चांगला पैसा असेल, तर तुम्ही कोणातरी एखाद्या गरीबाचं शिक्षण करा ना. तुमच्याकडे जर संसाधनं असतील, त्याच्यातून कोणीतरी गरीबाच्या मुलाला तुम्ही प्रभात आणा. प्रत्येक शिक्षित माणसाने जर एक अशिक्षित मुलगा शिकवला ना सर, तर समाजामध्ये नाही, जगामध्ये कुठेही कोणीही उपाशी राहणार नाही. कोणालाही शिक्षण मिळाल्याचं असं नाही राहणार. सगळेजण आनंदी राहतील. सगळं जग आनंदी होईल. फक्त होतं असं, की आपल्याकडे आपण साठवत जातो. इतकं साठवतो, की त्याचा काही मोजमापच नाही असं. आणि मग त्यापुढे मग ती लोभ अजून वाढत जाते लोकांमध्ये. कारण एक मिळालं की अजून पाहिजेत, मग अजून पाहिजेत, अजून पाहिजेत. तर त्या ह्याच्यामध्ये जातात. आता सर आपण स्नेहवनकडे परत वळू, की आपण तुम्ही शिक्षक म्हणून तर नव्हता. तुम्ही आय-टीमध्ये होता. तर ते कसं तुम्ही कसं त्यांना शिकवलं आणि कसं तो सिलेबस करणं किंवा काय त्यांना शिकवणं, त्याबद्दल जरा सांगाल का? कसं ठरवलं ते सगळं? आमच्याकडे सर आम्ही पहिल्यापासून एक विचार केला, की आपण कॉर्पोरेटमध्ये जॉब केलाय, मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब केलाय. आपण पाहिलं, की जे आतापर्यंत आपण शिकलोय ते ऑफिसमध्ये गेल्यानंतर काहीच कामाचं नव्हतं. कंपनीवाल्याने आपल्याला दुसरं शिकवलं आणि दुसऱ्यावरच काम करून घेतलं. मग ज्या डिग्र्या घेतल्या, जे एवढं इतकं 10 वर्ष आपण एवढा पैसा खर्च करून जे शिकलो ते काहीच कामाचं नव्हतं. मग आम्ही ठरवलं, की आपण आपल्या मुलांना जे त्याला लाईफमध्ये पुढे कामाला लागणार आहे, ते शिक्षण द्यायचं. आणि मग त्याच्यावरती आम्ही पहिल्या दिवसापासून काम करायला लागलो, की मुलाच्या सॉफ्ट स्किल, मॅनेजमेंट स्किल, लीडरशिप क्वालिटी डेव्हलप झाल्या पाहिजे. यासाठी पूर्ण प्रकल्प 100% मुलांनी सांभाळावा. हं. त्याला मॅनेजमेंट करता यावी, त्याला बोलता यावं, आलेल्या पाहुण्यांना सगळं मुलं फिरून दाखवतात. त्याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हावी. त्यामुळे सगळे एकमेकांचे लीडर आहेत. त्याच्या हाताखाली 2-2 टीम काम करतात.
स्वच्छता असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, कॉम्प्युटर डिपार्टमेंट असेल, किचन डिपार्टमेंट असेल, फायनान्स असेल, पेरोल डिपार्टमेंट असेल, सगळं मुलं सांभाळतात आणि त्याच्या माध्यमातून त्याचं मॅनेजमेंट स्किल वाढतात. आणि मग आम्ही ठरवलं, की आपल्याला मला वैयक्तिकरित्या सर मी कविता लिहितो. मला कवी बनायचं होतं. मला साहित्याची आवड आहे. काय, मला राग द्वेष आवडत नाही. मला प्रेम करायला आवडतं. मला काहीतरी चांगलं बोलायला आवडतं, चांगलं लिहायला आवडतं, चांगलं वाचायला आवडतं. मला नाटक आवडतं, कविता आवडतात. मी साहित्यामध्ये होतो. पण घरची गरिबी आणि अडचणीमुळे चांगला पैसा मिळावा, लवकर पैसा मिळावा, चांगलं आयुष्य सेटल व्हावं, त्यासाठी पैसा लागतो. हे फिट डोक्यामध्ये लोकांनी टाकलेलं होतं. आणि त्यामुळे मी ते सगळं सोडून दिलं साहित्य-फिहित्य आणि मी आय-टीमध्ये नोकरीला लागलो. तर आमच्याकडे आम्ही ठरवलं होतं, की आपल्या मुलांना जे पुढे आयुष्यामध्ये कामी येणार आहे, ते शिक्षण आपल्याला द्यायचं. त्यांना त्यांचं पॅशन फॉलो करायला शिकवायचंय. आपल्याला ज्या गोष्टीच्या अडचणी आल्या, त्या अडचणी त्यांच्या आयुष्यात नाही आल्या पाहिजे. हं. त्यामुळे फक्त नोकरी करायची आणि पोट भरायचं आणि पैसा कमवायचा हे त्यांना शिकवायचं नाही. रोजचा आनंद त्यांना घ्यायला शिकवायचा. आपलं काम जे आहे, ते आपलं पॅशन बनलं पाहिजे आणि आपलं पॅशन जर आपलं काम बनलं, तर पुढचं आयुष्य फार सुंदर जाईल. त्यामुळे ज्याला जे आवडतं ते शिक्षण देण्यावर आम्ही इथे काम सुरू केलं. एखाद्याला संगीत आवडत असेल, तर संगीत त्याला शिकवायला सुरू केलं. एखाद्याला कॉम्प्युटर आवडत असेल, तर कॉम्प्युटर त्याला शिकवायला सुरुवात केलं. एखाद्याला डेअरी फार्मिंग आवडायचं, त्याला डेअरी फार्मिंग शिकवायला सुरुवात केलं. मग तिथे कराटे शिकवायचो. असे बाहेरच्या शिक्षकांची एक वेगळी टीम आम्ही तयार केली आणि प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन सिस्टम आम्ही तिथे डिझाइन केली. आणि मग भोसरीमध्ये 10x10च्या 2 रूममध्ये आम्हाला फार जास्त तिथे करता येत नव्हतं. नंतर तिथे 3-4 वर्ष आम्ही तिथे काम केलं. 3-4 वर्षामध्ये तिथे जवळपास 52 लेकरांना आम्ही मुख्य प्रवाहात आणलं. हे 25 मुलं तर राहणारे होतेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे. त्याच्याबरोबर आम्ही आजूबाजूच्या अंगार जमा करणाऱ्या मुलांसाठीही एक वंचित ग्राम नावाचा प्रकल्प चालू केला. याच्या माध्यमातून आम्ही त्यांनाही मुख्य प्रवाहात आणलं. आणि मग हे सगळं करत असताना कामाचा लोड बायकोवर इतका होता, ती 19 वर्षाची होती आणि 30-40 लोकांचा स्वयंपाक तिला एकटीला बनवावा लागायचा आणि त्या कामाच्या व्यापामुळे तिचं मिसकॅरेज झालं आणि पहिलं बाळ आम्हाला आमचं गमवावं लागलं. पहिलं बाळ गमावल्यानंतर आम्हाला फार वाईट वाटलं, की म्हटलं आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, काय नाही, काय नाही. आणि मग नंतर या निमित्तामुळे डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. त्यांनी ते काम 2 वर्ष पाहिलं आणि 2 वर्ष पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने आम्हाला जवळपास 4 कोटी रुपयाची 2 एकर जागा दान केली. ते म्हटले, की "बाबा तुम्हाला पुढे काय करायचंय सांगा." तर मग मी त्यांना सांगितलं, की "बाबा आम्हाला फक्त खाऊ-पिऊ घालणं आणि सांभाळणं हा आमचा उद्देश नाहीये. तर चांगल्या घरच्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये ज्या बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी मिळतात त्या इथे द्यायच्यात. मुलाचा एक हात मातीवर असला पाहिजे, पण एक हात कॉम्प्युटरवरती पण असला पाहिजे. त्यामुळे मुलांना आम्ही इथे प्रॅक्टिकल बेस सगळं शिकवायला लागलो. 2 एकर जागा आम्हाला जेव्हा मिळाली, ती जागा सगळी जंगलामध्ये होती. तिथे काटेरी झाडं होते. रस्ता नाही, दूध नाही, पाणी नाही, लाईट नाही, गॅस नाही, सिक्युरिटी नाही, काही नाही. आणि या सगळ्या गोष्टीवर आम्हाला मार्ग काढायचा होता. मार्ग काढत असताना आम्ही ठरवलं, की आपण शॉर्टकट घ्यायचा नाही. आपण जास्तीत जास्त चांगलं काम करायचं आणि मुलांना संघर्ष शिकवायचा, की शून्यातून कसं विश्व निर्माण करता येतंय. कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जर संघर्ष करायची तयारी ठेवली, जितके जास्त कष्ट, इतकी मोठी गोष्ट. त्यामुळे भरपूर कष्ट घ्या, म्हणजे भरपूर मोठं यश तुम्हाला मिळेल. आणि आम्ही कष्ट घ्यायला लागलो. इथे दूध मिळायचं नाही. मग आम्ही एका गायीपासून गौशाळा चालू केली. आम्ही ठरवलं, की मुलांना फक्त जॉब ओरिएंटेड एज्युकेशन द्यायचं नाही. मुलांना आपण प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन द्यायचं. मुलांनी एंटरप्रेन्योरशिपकडे वळालं पाहिजे. मुलांनी स्वतःचे स्टार्टअप चालू करावे असं आम्हाला वाटायचं, की वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सीकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब क्रिएटर्स. आणि मग तिथून आम्ही एक-एक गोष्टीवर काम करायला लागलो. नवीन जागी जेव्हा आलो होतो, तेव्हा तिथे बिबट्या यायचा, साप यायचा, विंचू यायचं आणि तिथे आम्ही छोटं घर एक 4 गुंठ्याचं तिथे बांधलं आणि 8-9 महिन्यामध्ये लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर 40 लेकरं घेऊन आम्ही लॉकडाऊनमध्ये अडकलो. बायको सगळ्या लोकांचं चुलीवर स्वयंपाक करायची, बाकीचे कामं आम्ही करायचो आणि मग त्याच्यावरती ज्या समस्या आम्हाला आल्या होत्या, त्याच्यामध्ये आम्हाला शांतीचा काळ मिळाला, की आपल्याला काय पुढे काम करायचंय, मुलांना काय शिकवायचंय. मग आम्ही लॉकडाऊनमध्ये इथे वेगवेगळ्या लॅब्स डिझाइन करायला सुरुवात केल्या, की आपल्याला मुलाला काय शिकवायचंय. मुलाला जर संगीत आवडत असेल, तर आपल्याकडे संगीताची लॅब पाहिजे. मग आम्ही इथे संगीत कक्ष चालू केला. मुलाला जर आपल्याला एंटरप्रेन्योरशिपकडे वळवायचंय, तर शेतकऱ्यांच्या पोरांना शेती रिलेटेड जोडधंदे आले पाहिजे. त्यामुळे मग डेअरी फार्मिंग करायला पाहिजे. मग आम्ही इथे एका गायीपासून गौशाळा चालू केली. आज जवळपास 10-12 गीर गायी आमच्याकडे आहेत. ज्याचं मुलं दूध काढतात, दुधाचं पनीर बनवतात, पनीरच्या भाज्या बनवतात, सगळं प्रॅक्टिकली करतात. काल आमच्या मुलांनी इथे ते श्रीखंड बनवलं. ते प्रॅक्टिकली मुलं असं स्वतः प्रयोग करतात, शिकतात, बघतात, उठतात, पडतात. आम्ही त्यांना मेंटर म्हणून, गाईड म्हणून त्यांच्या पाठीशी असतो. इथे
चूल होती, सिलेंडर मिळायचं नाही आम्हाला. तर आम्ही आमचा स्वतःचा गॅस बनवायला चालू केलं. तर मग इथे जवळपास आता 100 लोकांचा स्वयंपाक बनेल एवढा गॅस रोज आमच्याकडे तयार होतो बायोगॅस. हे सगळं बायोगॅस प्रॅक्टिकली तुम्ही मुलं तयार करतात. केलेलं तिथे. हो. वॉव! बायोगॅसचा प्रकल्प हा बीईच्या 3rd इयरच्या मुलांना असतो केमिकलच्या. आमचा इथं 7वी-8वीचा मुलगा बायोगॅस तयार करतो. इथे लाईट मिळायची नाही. मग आम्ही ठरवलं की मुलांना आपण रिन्युएबल एनर्जीवर काम करायला शिकवायचं. आणि मग इथे आम्ही सोलार बनवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी 10 किलोवॅट, दुसऱ्या वर्षी 20 किलोवॅट. आता जवळपास 70 किलोवॅटचा सोलारचा प्लांट आमच्याकडे आहे. आणि आमचा पूर्ण 2 एकरचा कॅम्पस सोलारवर चालतो. यानंतर मग हे सगळं प्रॅक्टिकली करत असताना मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्यासाठी मग आम्ही इथे फिजिक्स लॅब केली, इलेक्ट्रॉनिक लॅब केली, म्युझिक सेंटर केलं, सायन्स लॅब केली, वेल्डिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रॉनिकचं वर्कशॉप केलं. मुलांना शेतीचं ज्ञान यावं यासाठी मग आम्ही इथे पॉली हाऊस उभं केलं 2.5 गुंठ्यामध्ये. ज्याच्यामध्ये मुलांना मशरूम शेती शिकवली जाते. मुलांना हायड्रोपोनिक शेती शिकवली जाते. मुलांना व्हर्टिकल फार्मिंग शिकवली जाते. आमचा 8वी-9वीचा मुलगा मशरूम उगवतो. आमचा 8वी-9वीचा मुलगा मशरूम शेती करतो. इथे वॉव! बी-एससी ॲग्रीच्या मुलाला ते जमत नाही, तिथं आमचा 8वी-9वीचा मुलगा ते काम करतो. आणि मग हे सगळं चालू असताना आम्ही ठरवलं, की आपल्याकडे मुलांना आपण वैचारिक पातळी त्यांची डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यासाठी मग वाचन मुलांचं चांगलं व्हावं. मुलांमध्ये प्रॅक्टिकली चांगलं ज्ञान येतंय, पण बुद्धीचा आणि मनाचा आणि शरीराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करायला पाहिजे. मग बुद्धीचा विकास होण्यासाठी बुद्धीमध्ये चांगले विचार जायला पाहिजे. मग वाचन चांगलं व्हायला पाहिजे. मग आम्ही 20 पुस्तकांपासून ग्रंथालय चालू केलं. तर आज जवळपास आमच्याकडे 15,000 पुस्तकं आहेत. याच्यामध्ये मुलं वाचतात. वन मूव्ही वन बुक नावाचा एक कन्सेप्ट असतो. वन मूव्ही वन बुक. एक चित्रपट पाहायचा असेल तर एक पुस्तक वाचावं लागतं. अरे वाह! असं. मग चित्रपट त्यांच्या आवडीचा असतो, पुस्तक आमच्या आवडीचं असतं. त्यामुळे मग आमच्याकडे वाचन खूप व्हायला लागलं. आणि मुलं आज या लेव्हलला आहात, की मला वाटत नाही की जगातली कोणती शाळा मुलांचा कॉन्फिडन्स लेव्हल चेक करत असेल. आम्ही आमच्या मुलांचा कॉन्फिडन्स लेव्हल मापतो, की आज आलेल्या मुलांचा कॉन्फिडन्स लेव्हल किती आहे? 4 आहे 10 पैकी आणि 3 महिन्यानंतर त्याचा 10 पैकी 8 झाला पाहिजे. यासाठी आम्ही तिथे काम करतो. मग रोज रिंगण म्हणून ॲक्टिव्हिटी असते. पहिलीचा मुलगा रोज ग्रुप डिस्कशन करतो. त्याला एक टॉपिक दिला जातो. त्याच्यावर तो रोज बोलतो. जे पुस्तक वाचलेलं असतं त्याच्यावर त्याने बोलायचं असते आणि ह्याच्या माध्यमातून त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल खूप चांगला वाढतो. आणि त्याच्या माध्यमातून मग आलेल्या जो मुलगा मला आल्यानंतर लाजरा-बुजरानं मला बोलायचं नाही. तोच मुलगा 20-20 लोकांची टीम हँडल करतो. आमच्याकडे आता 200-200 लोकांची टीम स्नेहवन पाहायला येते. शाळा येतात, कॉलेजेस येतात. त्या सगळ्या लोकांना हँडल करण्याचं काम मुलंच करतात. सगळी मॅनेजमेंट मुलंच करतात. सगळी लीडरशिप मुलंच सांभाळतात. आणि मला असं वाटतं, की एकट्या अशोकनं काय होणार नाही, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये असे अशोकसारखे किंवा माझ्या विचारांचे तरुण तयार व्हावे, यासाठी आम्ही 15-20 जिल्ह्यांमधून मुलं घेतलेले आहेत. 40 गावांमधून मुलं आहेत आणि त्यांना चांगले संस्कार देऊन चांगला नागरिक बनवण्यासाठी आम्ही इथं प्रयत्न करत आहोत असं. सर अं, आता फ्रेममध्ये ना सगळं दिसत नाहीये. माझे हात दिसत नाही. तुम्ही जेव्हा बोलत होतात ना, एवढं म्हणजे तुमचं जे काम आहे आणि जसं काय तुम्ही निर्माण केला तिथे, मी असा हात जोडून बसलोय इथे. नाही. खरंच. हात आणि जोडायचे असले तर त्या पांडुरंगाला जोडावे सर, आपली लायकी नाही काही असं. मी खूप सामान्य माणूस आहे मी आणि मला असं वाटतं, की इथे इथे बसून ना माझे मी कारण मी इथे घरीच रेकॉर्ड करतोय. माझ्या पायात चपला घालून बसलो होतो इथे आणि जेव्हा तुम्ही हे बोलायला लागलात मी चप्पल काढून टाकला मी. नाही, थँक यू. सर ही एवढे सगळी भगवंताची कृपा आहे सर सगळी. हो. कारण काय माहितीये ह्यात ह्यात मला ना असं असं दिसतंय, ह्यात 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर तुम्ही जेवढी प्रगती तुम्ही केली आणि त्यानंतर तुम्ही असं म्हटलं, की मला आपल्या समाजासाठी आपल्या मुलांसाठी काहीतरी करायचं आणि तुम्ही करतात. पण तुम्ही ते काय करत आहात? म्हणजे ते कसं तुम्ही करत आहात? हे स्नेहबनचा जो कन्सेप्ट आहे ना, एवढा हा जबरदस्त आहे. कारण ही नॉर्मल शाळासारखी नाही. म्हणजे असं नाही. नाहीये की नॉर्मल हॉस्टेल किंवा शाळा नाहीये. तर तुम्ही एक जबरदस्त सिस्टम असा एक तयार केलात, की असं म्हणतात ना, की लीडर तो असतो जो लीडर फक्त फॉलोवर बनवण्यासाठी बनवतो ना, त्याला लीडर नाही म्हणत. लीडर तो असतो जो दुसरे लीडर्स बनवतो आणि तुम्ही लीडर्स बनवत आहात. राइट? एवढे चांगले म्हणजे तुमचे जी मुलं आहेत, जसं तुम्ही म्हटलात, की ते स्वतः ते लीड करतायत. तर हा सिस्टम जबरदस्त केलाय तुम्ही. आणि ह्यात मला विचारायचं होतं, की आता
हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला असं तुम्ही आता हे म्हणतात की मशरूम व्हर्टिकल फार्मिंग करणं किंवा गॅस बनवणं, हे सगळं शिकवण्यासाठी म्हणजे कसं तुम्ही माणसं जोडलीत, की ज्यांना ह्याचा नॉलेज आहे आणि ते मुलांना शिकवतील ते? आमच्याकडे काय सर, आमच्याकडे सगळे आम्हाला असं वाटतं, की आम्ही एकलव्यासारखं जगावं, की आपल्याला गुरु मिळेल आणि मग आपण त्याच्यातून शिकू. यापेक्षा आम्ही काय केलं, की प्रत्येक लॅबमध्ये एक कॉम्प्युटर आहे, इनबिल्ट सिस्टम आहे. मोठे दादा जे असतात ते YouTubeवरून चांगलं कंटेंट डाउनलोड करतात आणि ते कंटेंट सगळं मुलांना फॉलोअप करून दाखवलं जातं आणि मुलं त्याच्यातून सगळं प्रॅक्टिकल करून बघतात. त्यानंतर मग जिथे मुलांना अडचण पडेल तिथे तसा मेंटर आम्ही दर रविवारी इथे इन्व्हाईट करतो आणि तो मुलांना गाईड करतो. आता इतक्यावर आम्ही थांबलो नाहीत. आता 17 प्रकारच्या लॅब आमच्याकडे आहेत सर. जगातल्या कोण्याही शाळेमध्ये 17 प्रकारच्या लॅब नसतील. मुलांना इथे कपडे कसे शिवायचे हेही शिकवतो. मुलांना इथे कपडे कसे धुवायचे हेही शिकवतो. कमर्शियल लॉन्ड्री आहे आमच्याकडे. मुलांना वेल्डिंग, प्लंबिंग तर शिकवतात, पण मुलं आमचे कॉम्प्युटर असेंबली शिकतायत सर. आमचा 5वी चा मुलगा आता पायथॉन शिकतोय. असं. हे सगळं प्रॅक्टिकली करतो. त्याच्यानंतर आम्ही सर आता ह्याच्या पुढची स्टेप म्हणून आम्ही आता स्वतःचं गॅरेज बनवतोय. मुलांना प्रॅक्टिकली गॅरेजिंगचे स्किल द्यायचे. आम्ही आमचं स्वतःचं सलून बनवलंय सर. आम्ही आमचे केस सुद्धा स्वतः कापतो. हेअर अरे स्टाईल आम्ही वाह! आमची स्वतः डेव्हलप करतो. हे सगळं प्रॅक्टिकली मुलं करतात. असंही ऐकलंय की तुमच्याकडे एक तोडफोड लॅब म्हणून एक लॅब आहे. त्याबद्दल जरा सांगा काय आहे ते? ही तोडफोड लॅब आहे सर. बऱ्याच वेळेस काय होतं, की शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक म्हणतात, की तुम्ही याला हात नका लावू. याला हात नाही लावायचा, बोलायचं नाही, करायचं नाही, काही नाही. तर आम्ही म्हणतो, की मुलांना जर हात नका लावू म्हणल्यानंतर मुलं शिकतील कसे? तर आम्ही म्हणतो, की हे धरा, हे लॅपटॉप आहे याला खोला, काढा. हे फ्रीज आहे याला खोला. हे सीपीयू आहे याला खोला. हे मोबाईल आहे याला खोला आणि खोला, तोडा-फोडा काही करा. बघा मधामध्ये काय आहे, काय चाललंय, काय नाही आणि त्याच्यामुळे मुलांना ना त्याचा इतका आनंद वाटतो सर ते सगळं करायला. आमच्या मुलांनी मोठे-मोठे सीपीयू असे खोलतात. परत मग ते कसं बसवायचं, असेंबल कसं करायचं हे प्रॅक्टिकली शिकतात. आणि मला असं वाटतं, की ती जॉब अपॉर्च्युनिटी मागायची गरज पडली नाही पाहिजे. 10वी पर्यंत मुलं इतके सक्षम झाले पाहिजे, की 10वी पर्यंत त्याच्याकडे 5 स्किल त्याच्या डोक्यामध्ये पाहिजे, की हे नाही झालं तर ते नाही झालं तर ते. हार मानायची नाही. आपल्याकडे काय होतं सर, सगळी सिस्टम एका स्किलवर डेव्हलप असते. सॉफ्टवेअर इंजिनिअर जरी झाला, त्याला जावा आली, की त्याला वाटतं ते जावाला जर उद्या जॉब नसेल, तर त्यानं करायचं का हा मोठा प्रश्न असतो. त्याला बरोबर. दुसरं काही जमत नाही. मग आम्हाला वाटतं, की मुलाने जर चांगला ड्रायव्हर जरी झाला ना, तर त्यानं फ्लुएंट इंग्लिश बोलावं, त्यानं सिन्सिअर राहावं, त्याला ₹40,000-50,000 पगार तिथेही भेटेल. पैसे कमवणं, जॉब कमवणं आजचा उद्देश नाहीये. तुमचं पॅशन फॉलो तुम्हाला करता आलं पाहिजे, की मला काय आवडतंय? पुढचं आयुष्य मला ईश्वराने एकदाच दिलेलं आहे. खाणं-पिणं आणि फक्त झोपणं याच्यासाठी आयुष्य नाहीये. तर आपल्याला त्या कामातून आनंदही मिळायला पाहिजे. समाधानही मिळायला पाहिजे. आम्ही हे काम करत असताना आम्ही 6 ते रात्रीच्या 10 पर्यंत 18-18, 15-15, 16-16 तास रोजचं काम करतो, पण मी थकत नाही. कारण की आमचं हे पॅशन आहे. त्यामुळे मला त्याचा थकवा येत नाही. सर स्नेहवनमध्ये जेवढी जसं जे काम तुम्ही करत आहात, लोकांना जर म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्हाला, तर कसं काय मेन स्नेहवनचा वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर जे काय? स्नेहवनची वेबसाईट आहे. Instagramला माझं पेज आहे. स्नेहवनचं पेज आहे. Facebookला आहे. Twitterला आहे. LinkedInलाही आहे. WhatsApp कॉल करू शकता. ईमेल करू शकता. थँक यू. नमस्कार.